मोठी आणि अत्यंत वेदनादायक बातमी भंडारा जिल्ह्यातून लाखांदूर शहरातून येत आहे। माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना येथे घडली असून अवघ्या 5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। आरोपी परप्रांतीय आणि अल्पवयीन असल्याचे बोलले जात आहे। या अमानवी घटनेने लाखांदूर शहर संतप्त झाले असून संपूर्ण लाखांदूर रस्त्यावर उतरले आहे। नागरिकांचा संताप इतका तीव्र होत आहे की त्यांनी परप्रांतीय गुन्हेगारांविरोधात थेट प्रशासनासमोर मुलींच्या सुरक्षेचा सवाल उपस्थित केला आहे। काय आहे संपूर्ण घटना आणि नागरिकांच्या मागण्या बघूया। भंडारा जिल्ह्याचे लाखांदूर शहर आज एका अमानवीय घटनेने हादरले आहे। भर दुपारी घडलेल्या या घटनेत एका 5 वर्षीय चिमुकलीवर परप्रांतीय अल्पवयीन आरोपीने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या घटनेमुळे लाखांदूरकरांचा संताप अनावर झाला आहे। आरोपीने पीडित कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे। त्यामुळे पीडित कुटुंब दहशतीखाली आहे। या अमानवी घटनेच्या निषेधार्थ 15 डिसेंबर रोजी लाखांदूर बंदचे आवाहन करण्यात आले होते, ज्याला शहरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। दुकाने, शाळा, महाविद्यालय आणि आस्थापने पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे। नागरिकांनी रस्त्यावर उतरून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढला। या मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी आरोपीला तात्काळ अटक करावी, त्याचा जामीन नाकारण्यात यावा आणि खटला जलदगतीने न्यायालयात चालवावा अशी ठाम मागणी केली आहे। निंदनीय बाब आहे। तर या घटनेविरोधात सकल हिंदू समाज लाखांदूर तालुका यांनी जे आज तहसील कार्यालयात येऊन जे निवेदन दिलेलं आहे त्या सर्व मागण्यांच्या अनुषंगाने आम्ही या सर्व मागण्या माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे या जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत आपल्या ज्या सर्व मागण्या आहेत त्या तत्काळ पाठवण्याची आम्ही कार्यवाही करू आणि आपल्या मागण्यांच्या अनुषंगाने जो काही फॉलो असेल तो संबंधितांनाही आम्ही तो देऊ। याशिवाय आरोपी व त्यांच्या कुटुंबियाला तालुक्यातून हद्दपार करावे, तसेच त्यांचे बेकायदेशीर आधार, रेशन व रहिवासी कागदपत्रे रद्द करून ती तयार करणाऱ्यांवरही कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। शहरात वास्तव्यास असलेल्या परप्रांतीयांची पोलीस नोंदणी आणि कागदपत्र पडताळणी करण्याची गरज नागरिकांनी प्रशासनासमोर मांडली आहे। पीडित चिमुकली आणि तिच्या कुटुंबाला तातडीने पोलीस संरक्षण द्यावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा खणखणीत इशारा लाखांदूरकरांनी दिला आहे। शहरात तणावपूर्ण वातावरण असून प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। या ठिकाणी जे काही आहे आमचा समाज, आमचे समाज बांधव आणि जेवढे आमचे अध्यक्ष आहे आमच्या समाजाचे कब्रस्तान असो किंवा मस्जिद कमिटी, जामा मस्जिद कमिटी समाज असो आणि जेवढेही आहेत यांचा जो आहे सगळ्यांचा या मोर्चाला पाठिंबा आहे। आणि आम्ही जो अन्य व्यक्ती आहे ज्यांनी हा कृत्य केला आहे तो त्याला आमच्या धर्माचा जो नाव आहे तो बाहेरून आहे, तो बाहेरचा आलेला मुलगा आहे। आमची 3री ते 4थी पिढी इथंच आहे। आमचे आजोबा, बाबा, आमची मोठी म्हणजे सर्व पिढी याच ठिकाणी झाली आणि याच्या नंतर अगर कोणी परप्रांतीय आमच्या इथं बांगलादेशी कोणी आला तर त्याला पहिले जोडा मारायचा काम आमचा राहील आणि याला फाशी द्या असे आम्ही शासनाला निवेदन करतो आणि हा आमचा समाज पूर्णपणे या घटनेचा निषेध करतो।